एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। हाय आई। असंच बोलतात ना पप्पा तुझ्याशी फोटो समोर येऊन? मला ना ते आधी फार स्टुपिड वाटायचं। म्हणजे मला वाटायचं की इतकं काय इमोशनल व्हायचं ना। नाही पण आता पटतं कधी कधी। म्हणजे कदाचित त्यांना कोणी जवळचं नसेल ज्याच्याशी ते बोलू शकतील, किंवा असा कोणी माणूस नसेल ज्याच्याकडे ते व्यक्त होऊ शकतील, जसं आता माझं झालंय। आई ग, माझी ना खूप गोची झालीये ग। मला कळतच नाहीये की पप्पांना मी कसं समजावून सांगू, किंवा ना कसं बाहेर काढू मी स्वतःला सिच्युएशन मधून। आय हॅव नो क्लू। राधा, राधा काय झालंय? काय पप्पा, हे किती अस्वच्छ झालंय इकडचं, धूळ आहे सगळी इकडे। तुम्ही नीट लक्ष देत नाही पप्पा। बाहेर पण बरं ठेवलंय, पण इथे खूप घाण करून ठेवलीये तुम्ही। मी जरा नॅपकिन घेऊन येते। काय पप्पा, मला धुळीचा त्रास होतो, तुम्हाला माहितीये मला त्रास होतो। मला आवडत नाही असं स्वच्छ असलं की। मला नॅपकिन घेऊन येते मी। थांबा एक मिनिट। हे फार झालं। उहू, तिनं लिहिलेल्या कवितांच्या वह्या जाळाला निघाली। फार झालं। नेमकं काय घडलं मला कोणी सांगणार आहे का? तेच तर कळत नाहीये ना। आणि आता नेमके भाऊजी आणि वल्ली सुद्धा गेलेत बाहेर। लिसन, पण आपण वल्लीला फोन करून बोलावून घेऊया का? नाही, नको नको। असं काय ग, तिच्या बहिणीला बरं नाही म्हणून गेलेत ना तातडीने। आपण सगळे आहोत ना। आणि हो, पण भाऊजी मगाशी ती जेमतेम 15 वाक्य बोलली, पण ते सुद्धा कुठल्याही उपमा अलंकाराशिवाय। म्हणजे बघा, 15 वाक्य? हो हे इमोशन्स वगैरे सगळं झूट असतं। मी तरी किती काळ त्यात गुंतून पडायचं ना सगळ्यात। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।